नरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सुमारे 1 कोटी रुपयांच्या कथित दरोडा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांवर 1 कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रयत्नात थेट सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजीज मेस्त्री अशी दोघांची नावे असून 18 जुलै रोजी पुण्यातील नवले परिसरात एका व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या कटात या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आलं होतं. या प्रकरणात राजगड पोलीस ठाण्याअंतर्गत खेड शिवापूर पोलीस चौकीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजीज मेस्त्री यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहेत. त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 10 जणांवर नरे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेमकं काय झालं होतं, सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये पोलीस कसे अडकले जाणून घेऊया. पुण्यातील एका व्यापाऱ्याची तब्बल 1 कोटीची लूट करण्यात आली होती. 8 दिवसांपूर्वी घडलेल्या या लुटीच्या घटनेनंतर आरोपी रोकड भरलेली गाडी घेऊन थेट खेड शिवापूर पोलीस चौकीत दाखल झाले होते. लुटीची गाडी घेऊन आरोपी थेट पोलीस चौकीत पोहोचल्यामुळे संशयाची मोठी सुई निर्माण झाली होती. चौकीमध्ये पोहोचल्यानंतर या रकमेतील 20 लाख रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आरोपींची मोठी धडपड सुरू झाली होती. चौकीतच सुरू असलेला हा संशयास्पद प्रकार तिथल्या काही लोकांच्या लक्षात आला. या बेकायदेशीर व्यवहाराचा प्रकार शेजारील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता. राजगडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी अचानक चौकीत हजेरी लावली असताना त्यांना हा सर्व प्रकार कळाला आणि त्यांनी तातडीने कारवाई केली. पोलीस निरीक्षक जाधव यांनी चौकीतील प्रकाराचा गोपनीय रिपोर्ट तयार करून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना पाठवला. त्यानंतर आता कारवाई करण्यात आली आहे.